Hello everyone. Are you ready to watch some new interesting activities? Are you sure? Okay. But before that, let's recall properties of air which we have studied in previous video. Properties of air are such that first, air has mass and weight, air exerts pressure, and air occupies space, as well as air has certain volume. Now let's watch this activity. तुम्हाला इथे काय दिसते? इथे स्ट्रॉमधून फुंकर मारल्यानंतर पाण्याचे फवारे उडताना आपल्याला पाहायला मिळतात. हे कसं होत असेल बरं? चला तर आपण यामागचं सायन्स समजून घेऊया. फॉर दॅट let us now learn about one of the greatest scientists. His name is Daniel Bernoulli, a Swedish scientist. In 1726, he laid down an important principle. That is what we call the Bernoulli's principle. Then what is Bernoulli's principle? The principle is such that the pressure of air decreases when its velocity increases, while the pressure of air increases when its velocity decreases. म्हणजेच हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो. म्हणजेच एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते. चला आता आपण या संबंधीची ॲक्टिव्हिटी प्रत्यक्ष करून बघूया. यासाठी लागणारं साहित्य काय काय पहा. तर यासाठी एक आपल्याला ग्लास लागेल, त्यामध्ये पाणी आणि त्याचबरोबर स्ट्रॉ लागेल. त्यामध्ये एक स्ट्रॉ बुडवायचा आहे आणि दुसरा स्ट्रॉ त्याच्या टोकाला परपेंडिक्युलर होईल असा पकडायचा आहे आणि प्रत्यक्ष ॲक्टिव्हिटी स्टार्ट करायची आहे. परपेंडिक्युलर पकडल्यानंतर त्याच्यातून एका स्ट्रॉमधून आपल्याला जोरानं फुंकर मारायचे आहे. त्यावेळेला दुसऱ्या स्ट्रॉमधून आपल्याला फवारे उडताना पाहायला मिळतील. असे का घडले? तर स्ट्रॉमधून फुंकर मारल्यावर त्याच्यासमोर असलेली हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या हवेचा दाब कमी होतो. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेल्या हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने पेल्यामधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच वरच्या दिशेने ढकलले जाते व पाणी फवाऱ्याच्या रूपात बाहेर पडते. पद्धतीने स्ट्रॉचा हा फवारा बर्नौलीच्या तत्वावर कार्य करतो. म्हणजेच दिस स्ट्रॉ फाउंटन वर्क्स ऑन बर्नौलीज प्रिन्सिपल. विल यू टेल मी व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर? जर हवा कंटेनरमध्ये बंदिस्त असेल आणि त्या हवेचं जर तापमान वाढवलं तर ती हवा कंटेनरच्या आतील भिंतींवर प्रेशर क्रिएट करते. इफ वी इन्क्रीजेस द टेम्परेचर देन एअर प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस. त्याचप्रमाणे जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये फरक पडतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणी वाहू लागते. दॅट इज वेन देअर एक्झिस्ट्स अ डिफरन्स इन द एअर प्रेशर ॲट two different places, the air starts flowing from the place of higher pressure to the place of lower pressure. At such times, we feel a breeze or a wind blowing. Thus, winds are an effect of the difference in air pressure. म्हणजेच हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे होय. याविषयी अधिक माहिती तुम्ही भूगोलच्या वारे या पाठामध्ये घेणार आहात. लेट अस सी अनदर ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू द एअर. प्रथम आपण एक कोरडा ग्लास घेऊया की जो बाहेरून पूर्णपणे कोरडा असेल. त्यामध्ये त्याच्या उंचीच्या साधारणपणे 3/4 आईस क्यूब्स घेऊया आणि काही वेळासाठी हा ग्लास आहे तसाच ठेवूया आणि निरीक्षण करूया. बघा काय पाहायला मिळतं. ग्लासच्या बाहेर पाणी कसे आले? ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. ॲज द वॉटर वेपर इन दिस एअर कूल्स डाऊन इट कंडेन्स अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर. इट इज दिस वॉटर दॅट कलेक्ट्स ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. म्हणजेच पेल्याच्या बाहेरील हवेतील वाफेचं संघनन होतं आणि ती वाफ पाण्याच्या थेंबाच्या स्वरूपात पेल्याच्या वर जमा होते. ऑल्सो वी कॅन से दॅट दिस इज बिकॉज ऑफ ह्युमिडिटी. देन व्हॉट इज ह्युमिडिटी? ह्युमिडिटी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर. हवेतल्या ह्युमिडिटीचे म्हणजेच आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या वॉटर वेपर्स म्हणजेच बाष्प धरून ठेवण्याच्या
क्षमतेनुसार ठरते. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. त्यालाच आपण दवबिंदू म्हणजेच ड्यू असे म्हणतो. The proportion of water vapor in the air is high during the monsoon and in coastal areas. As a result, we feel the dampness or humidity. In summer, wet clothes dry quickly because air is dry. But in the rains, they do not because air is humid. Do you understood all these properties? Let us see the next property of air which is related to the scattering of light. म्हणजेच प्रकाशाचे विकिरण. आपल्याला माहीतच आहे हवा हे काही वायू तसेच धूळ, धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे. जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. Temperature regulation or control is one of the important property of air, in which air maintains and regulates the temperature of the earth. Also, air is useful as medium for the transmission of sound. म्हणजेच ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो. आणि त्यामुळे अवकाशात हवेसारखे कोणतेही माध्यम उपलब्ध नसल्यामुळे आवाज ऐकू येत नाही. द डेन्सिटी ऑफ एअर चेंजेस ड्यू टू चेंजिंग टेम्परेचर. द क्लॅरिटी ऑफ साऊंड डिपेंड्स अपॉन द डेन्सिटी ऑफ एअर. आणि त्यामुळेच थंडीमध्ये हवेची घनता वाढते. थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. इन धिस वे वी हॅव स्टडीड मोस्ट ऑफ द ऑल प्रॉपर्टीज ऑफ एअर. लेट्स रिकॉल वन्स अगेन द प्रॉपर्टीज ऑफ एअर. थँक यू अँड बाय.